जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, आपण आधीचा ब्लॉग तर पाहिला. आपण गणपतीपुळेला देवदर्शनासाठी आलेलो आणि त्याच्याच पुढचा हा कंटिन्यू ब्लॉग आहे, पुढचा व्हिडिओ. तर आपण आलो आहे आता धामणसे या गावामध्ये आणि बघू शकतो इथे आता मी हा छोटा ब्रिज आहे. तर आपल्या इथे ना आपण आता दुपारचं जेवण केलं काकांच्या इथे, हॉटेल आहे वरती हायवेला. आणि हे बघा, हे ते काका आहेत, ते आम्हाला खास आहेत ना. तिथून हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर आम्ही काकांना विचारलं की अजून काही ते जवळपास फिरण्यासारखं आहे का. तर इथे 4 किलोमीटर आहे ना, 5 किलोमीटर अंतरावर काका म्हटलं आमच्याच गावामध्ये आहे ना डॅम आहे. यावर्षीच बांधलंय, काम केलंय. तर ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो, परंतु काकांची पण थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. काकांचं नाव वगैरे. माझं नाव प्रशांत भिकाजी रहाटे, धामणशेचं राहणार रहिवासी. आपल्या हॉटेलचं नाव काय? गणपतीपुळे 5 किलो हॉटेलचं नाव आहे आपल्या. हायवेला आहे अगदी. हायवेला आहे, हायवे. तर आता मी तुम्हाला मंडई दाखवतो डॅमचा व्ह्यू. तर बघू शकतो एकच नंबर आहे. आता बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण. तर हे पहा मंडई, अगदी खूप सारी मंडई आले. ते बघा, हा आहे छोटासा ब्रिज. आपण डायरेक्ट आलो, येताना काय व्हिडिओ शूट नाही केला कारण डायरेक्ट लोकेशनवर आपल्या काका घेऊन आले. आणि बघू शकतो जबरदस्त असं सीन आहे धामणसे म्हणून. गणपतीपुळेपासून अगदी भारी भारी तर 15 किलोमीटर होईल. आम्ही काय अंतर मोजलं नाही, परंतु 15 किलोमीटर होईल. मग ते बघा, हे आहे ना सकळ भाग आहे पूर्णपणे, सारख्याच लेवलचं पाणी बघू शकता आंघोळ करण्यासाठी. आणि काकांना आम्ही विचारलं तर हे मंडळ आहेत ना, ते काही या गावातले नाही आहेत पोरं. तर इकडच्या तिकडच्या आजूबाजूच्या लांबून लांबून गावातून आलेत आणि इथे आंघोळसाठी आलेत, आनंद घेत आहेत पाण्याचा. हे बघा, 1 नंबरचे आहे, 2 नंबर, 3 नंबर, असे 3 गाळे केले. त्यामध्ये लहान मुलं वगैरे आंघोळ करू शकतात, लेडीज लोक आनंद घेऊ शकतात आणि बाकीचे इतर मोठ्या मुलांसाठी वगैरे खूप सारा आनंद घेण्यासारखं ही अशी जागा आहे, आपण बघू शकतोय. बघ असे, आता कॅमेरा ओपन केलाय म्हटल्यावर सर्वांचा अगदी उत्साह आहे ना जास्तच वाढलेला दिसतोय आपल्याला. अगदी ते तिकडे थरसुद्धा लावतात. आता गोविंदाजवळ येतोय दहीहंडी, म्हणजे थर लावायचं प्रॅक्टिस पाण्यामध्ये थर लावतायत आणि कोसळलंय. आपण खाली जाऊन उतरून बघूया, पाण्यात नाही जायचं, पण या खालच्या बाजून पुलाच्या पलीकडच्या बाजून या खालच्या जागेत आपण येणार आहोत. खूप मजा करतायत. तर मंडळी, आता या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला आपल्या आता परतीच्या प्रवासाला निघतोय आणि जाता जाता आपल्याला गणपतीपुळेला आपण जाऊन आलो देवदर्शन झाल्यानंतर. आता परतीच्या प्रवासाला बाकीचं काय आपल्याला पाहायला मिळतं आहे ते आपण बघणार आहोत. तर नक्कीच पुन्हा एकदा थर लावायची प्रॅक्टिस सुरू झाली आहे आणि त्या दादांनी सांगितलं हात करून की व्हिडिओ शूट कर. आणि जबरदस्त अशी दहीहंडी केले आणि उडी टाकली. शे, चल खाली जाऊया. तर मंडळी बघू शकतो आपण, काय जबरदस्त असा नजारा आहे, काय सीन आहे. अगदी आता आपण लांबून आलो आहे आणि अजून आपल्याला प्रवास करून जायचं आहे, नाहीतर पाण्यात उतरण्यासारखं आहे. म्हणजे मस्त आहे की आंघोळ करू शकतो, आनंद घेऊ शकतो. बघा, लहान लहान मुलंसुद्धा कसे मस्त आनंद घेत आहेत कारण पाणी काय जास्त खोल नाही, छाती एवढंच पाणी आहे. आणि बघताना बघा काय दृश्य दिसतंय. हे सर्व मुलं आहेत ती लांबून लांबून आलेले आहेत. तर मंडळी बघितलं आपण हा समोरचा डॅम, अगदी खरंच खूप भारी वाटतंय, अगदी मन राहवत नाही. पण काय करणार, पाण्यात उतरू पण शकत नाही. जबरदस्त सीन आहे. आपल्या गावात सुद्धा असं असायला पाहिजे यार, खूप भारी वाटतंय. तर बघतोय मंडळी, आता आपण आहे ना पुलाखाली आलोय. पुलाखाली बघा, गुडघ्या एवढं सुद्धा पाणी नाही आहे, गुडघ्यापेक्षा कमी पाणी आहे. आणि वरते छोटंसं डॅम बांधलंय गावकऱ्यांनी मिळून, त्यामुळे मुलांना वगैरे पोहण्याची आहे ना एकदम व्यवस्थित सोय होते. काकांना मगाशी विचारलं मी, हा पाणी 12 महिने असतो काय, तर ते म्हणाले 12 महिने नाही, डिसेंबरपर्यंत पाणी आटतो जवळजवळ.
त्यामुळे बघू शकतो पावसाळ्यात असं वाटतं की खूप सारं पाणी बघितल्यानंतर असं वाटतं की उन्हाळीसुद्धा 12ही महिने या नदीला पाणी वाहत असेल. खूप भारी वाटतंय. खाली पाणी बघा किती कमी आहे आणि वरती हे छोटं डॅम बांधल्यामुळे मुलांची पोहण्याची अंघोळ करण्याची सुद्धा व्यवस्था झाली, सोय झाली आणि जास्त जोरात पाऊस सुरू असेल तेव्हा पाण्याची पातळी वाढत असेल. परंतु असं नॉर्मल इतर दिवशी बघा इथे आहे ना वाहण्याची वगैरे म्हणजे मुलं वाहून जातील वगैरे असं काय भीती वाटायसारखं काहीच कारण नाही आहे. खूप छान पद्धतीने गावकऱ्यांनी आहे ना डॅमची रचनासुद्धा बनवली आहे. अतिशय सुंदर प्रकारे दिसायला पण अगदी खूप छान दिसतं. खूप भारी वाटलं एकदम जबरदस्त. तर निघूया आता पुढच्या प्रवासाला. भारी वाटलं एकदम. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटद्वारे कळवा आणि जर तुमची सुद्धा इच्छा झाली तर रत्नागिरीमध्ये तर मंडळी आपण निघालो परतीच्या प्रवासाला आणि आता मुंबई गोवा हायवेवर आहोत आपण. तर मंडळी आपण बघितलं तालुका जिल्हा रत्नागिरी आणि धामणसे गाव. तर आपण तिथे गेलो होतो आणि पाहिलं की तिथे आहे ना गावकऱ्यांनी एक छोटासा डॅम बांधलेला आहे आणि खूप भारी वाटलं ते बघून. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. तर बघा सनसेट व्ह्यू माझ्या मागे आपण पाहतोय सनसेट व्ह्यू. तर तोच नजारा आपण आता बघतोय, शूट करतोय. खास करून भावांचा फोटोशूट सुरू आहे कारण ते मुंबईतून आलेत. फोटो काढत आहे, फोटोचा आनंद घेणार. घ्या घ्या, आपलं काय रोजच असतं. बघतोय जबरदस्त. बघा किती भारी वाटतंय, एकच नंबर. तर थोडंसं असा नजारा पाहिल्यानंतर काय फोटो काढायचा मोह आवरत नाही ना, तसंच ह्या भावांसोबत होतंय. चालू द्या. तर चला आपण चाललोय घरी आणि असंच रस्त्यात आता काय अंधार होऊन गेल्याच्या नंतर आम्हाला काय जास्त काय पाहायला मिळणार नाही. ते पण बघूया, दाखवतो तुम्हाला. आता आपण बघतोय हा आहे सनसेट व्ह्यू आणि हे बघा आपण आता ब्रिजवर आहोत. तर हा आहे ना खालून पाणी जात आहे, नदी आहे. भारी वाटतंय. तर मंडई आपण येऊन पोचले लोटेमध्ये आणि आता आहे ना पाऊस भेटला. सर्व इकडे बसलो आपण. यायला उशीर झाला आपल्याला. आणि आपल्याला माहीतच होतं आपल्याला लेट तर होणार होतं, पण पाऊस भेटला त्यामुळे आता इथे थांबलोय आणि आता चहा मागवले. चहा गरमागरम, जरा पाऊस पण लागला त्यामुळं चहा पिऊन आता पुढे निघूया. आता वाजलेत 8 वाजले. 8च वाजले ना रे, 8 वाजले. चहा पिऊया आणि पुढच्या प्रवासाला निघू. मंडई आम्ही लोटेला येऊन चहा प्यायलो. त्यानंतर खेडला आलो 9:30ला आणि 9:30ला खेडमध्ये हॉटेलला जेवण केलं कारण घरी यायला खूप उशीर होणार होता. त्यानंतर दापोलीला येऊन आहे ना आईस्क्रीम खाल्ला आणि घरी बोरथळला यायला आम्हाला आहे ना 12 वाजले. तर मंडई असा आमचा प्रवास झाला आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकलो होतो. त्यामुळे रात्री मग आहे ना तो काय व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही. जेवलो वगैरे पोटभर तिकडे हॉटेलला आणि मग घरी एकदाचं पोचलो 12 वाजता. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच आपल्या कोकणातल्या धमाकेदार व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय. सर्वांनी काळजी घ्या.